नमस्कार. आज ऍक्च्युली मी बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे. मधला बराच म्हणजे मला वाटते 8 ते 10 दिवस मला ना ब्लॉग वगैरे बनवायला मिळालंच नाही. तर माझ्या या चॅनलमध्ये सगळ्यात प्रथम तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आता मला आज म्हणजे काय होतं ना की मी ब्लॉग न बनवण्याचं कारण असं आहे की मधले 8 दिवस ना खूप थोडेसे हेक्टिक होते. हेक्टिक म्हणजे खूपच म्हटलं तर थोडस ताणतणाव वगैरे होता. आणि असं झालं होतं की 8-10 दिवसात मला असं म्हणजे म्हणतात ना आपल्याला कधी कधी इच्छा सुद्धा होत नाही काही काम करण्याची किंवा असं त्या एका प्रेशरमध्ये म्हणजे असतात काही गोष्टी जशा घडतात त्याप्रमाणे आपण थोडंसं कधी कधी आपल्याला मन नाही होत. पण आता हे झालं की 8 दिवस माझं युट्यूबचं मी म्हणजे काहीतरी विषयावर बोलायचं काय करायचं. पण आता थोडंसं आज नॉर्मल झालंय. मग मला असं वाटतं की आज मी माझा एखादा ब्लॉग बनवायला पाहिजे आणि मला परत नव्याने म्हणजे आता मधल्या 8 दिवसाच्या गॅप नंतर थोडस सगळं स्टॉपच झालंय. त्यामध्ये आपली पण मनाची इच्छा राहते की आपण म्हणजे आता काय करायचं वगैरे. पण मग मी परत आज म्हंटल नाही आज ठरवलं की नाही मला आज बोलायचं या विषयावर. आणि तो विषय कसा झालाय की मधला जो 8 दिवसाचा ताणतणाव होता ना तोच कुठेतरी मला तो बाकीची कुठली कामं करायला आपल्याला थोडस म्हणतात ना म्हणजे उत्साही नाही ठेवत आहे किंवा आपल्याला तीच गोष्ट अशी सारखी सारखी त्रास करत आहे. तर आता त्यातला विषयच असा झाला होता म्हणजे काही विषय असताना कधी कधी खूप मोठा नसतो साधेच असतात म्हणजे त्याला प्रॉब्लेम एरिया पण म्हणता येत नाही. पण काही लोक असं करतात ना खूपच मोठा प्रॉब्लेम करून ठेवल्यासारखा म्हणजे त्याचा आपण पण. आणि आता समजा जर आपण म्हणजे विचार करणारे किंवा बारीक सारीक गोष्टीवर जास्त लक्ष देणारे लोक म्हणजे विचार करून चालणारे लोक असतात त्यांना ते खूप त्रासच होते की बाबा आपण म्हणजे इतकं व्यवस्थित केलेलं असतंय सगळं असतंय तरी पण ह्या गोष्टी अशा घडल्या थोडस मनाला लागत असते. तिथे आपण डिस्टर्ब होत असतो. तर असं झालं काय माहितीये का आता मला सांगायचं म्हणजे काय झालं की मी ना मधल्या म्हणजे माझ्या ऑफिस मधनं ना म्हणजे मध्ये जरा तीन दिवस माझा जरा फॅमिली इमर्जन्सी होता. थोडस एक फॅमिली इमर्जन्सी मध्ये मला गरजच होती सुट्टी घ्यायची आणि पर्याय नव्हता माझ्याकडे तेव्हा. तर मी काय केलेलं आणि ते पण मला माहिती होतं की मला प्लॅन करूनच सुट्टी घ्यायची होती. तर मी ऑलरेडी ते सगळं माझ्या ऑफिसमध्ये वगैरे सांगितलेलं की बाबा मला ही सुट्टी लागणार आहे किंवा मी मेल आपले जे ईमेल म्हणजे जे फॉर्मॅलिटीज असतात ईमेल देण्यामध्ये ते सगळं केलेलं. तर ते मी सुट्टीचा मेल दिला होता माझ्या मॅनेजरला पण सांगितलं होतं. पण ज्या दिवशी मी म्हणजे 8 दिवस अगोदर इन्फॉर्म करून सुद्धा ज्या दिवशी मी सुट्टी घेतली ना त्या दिवशी माझ्या मॅनेजरचा मला फोन आला आणि नाही ते सुट्टी नाही घ्यायला पाहिजे. पण त्यांनी मला 8 दिवस आधी काहीच नाही बोलला की ही इमर्जन्सी आहे हे म्हणजे तेव्हा तुम्ही हजर. तेव्हा 8 दिवसात काहीच नाही. आणि ज्या दिवशी सुट्टी घेतली त्या दिवशी मला बोललं. तर मला असं होतं की तेव्हा माझी खूप सिच्युएशन अशी होती की मला फॅमिलीला टाइम देणं खूप गरजेचं होतं. कधी कधी असते की आपल्याला त्याच्या पुढे पर्याय नसतो. तर त्यांचं असं होतं की नाही आता असं की कॅन्सल करावं. तर त्यांनी मला असं सरळ म्हटलं की आम्हाला अथॉरिटी तुमची कॅन्सल करू शकतात. तर मग मला थोडंसं ते हे झालं तर मी म्हटलं की माझी पण सिच्युएशन अशी आहे की मी नाही करू शकत. तर मी नाही बोलली आणि मी म्हणजे नाही जॉईन म्हणजे माझ्या ऑफिसला मी नाही गेली जॉईनच नाही केलं. तर ते झाल्यावर मग मी म्हंटल की अरे यार. पण मला काय झालं ना ते थोडस वादविवाद झाले ना म्हणजे ते मॅनेजर तर मला पण थोडस टेन्शन यायला लागलं की आता ते म्हणजे सुट्टी तर घेतलेली आहे सगळं तर झालेलं आहे. आता 2-3 दिवस जातील परत ऑफिसमध्ये गेले होते परत असं हे करणार काय म्हणजे नाही का काही तर वेगवेगळ्या कारणांवर असते नाही का हे मग मे बी तुमचं हेच काम नाही तेच काम नाही झालं असं नाही झालं तसं नाही झालं वगैरे असं म्हणणार. हे मला अपेक्षितच होतं नाही असं नाही कारण हे असं झालं की काही ना काही तर होतच असते. तर मग मी पण म्हटलं की ठीक आहे जे काय होईल ते होईल. पण आता आपल्याला जे महत्वाचं आहे की आपल्याला फॅमिली इमर्जन्सी महत्वाची आहे तर त्यावरच आपण आता तरी फोकस करायला पाहिजे. मग ते 3-4 दिवस गेले सुट्टीचे. मग मी परत ऑफिसला जॉईन झाले. तर ज्या दिवशी मी जॉईन झाले ना म्हणजे त्या दिवशी तर मग मला एक्सपेक्टेड होतं की आपल्याला काही ना काहीतरी ते बोलणार आहे म्हणजे ते नॉर्मलच आहे. मग मी माझ्या म्हणजे मॅनेजरनी मला ते सांगितलं की अरे म्हणजे नाही का तुम्ही ऐकलं नाही वगैरे असं नाही आणि हे काही योग्य नाही आहे. तर मला त्यांनी डायरेक्ट एक शब्द म्हणजे बोलले की यू आर नॉट इन द गुड बुक्स. तर तेव्हा मला असं वाटलं की
म्हणजे हे कसं आहे ना, म्हणजे की जेव्हा आपण म्हणजे मला असं वाटलं की एरवी आपण इतके म्हणजे खूप कधी पण म्हणजे काही इमर्जन्सी म्हणजे कामाचा लोड असतो, कधी कधी खूप हे असते, म्हणजे आपण हार्डवर्क करतो कंपन्यांसाठी सगळं करतो, पण एखाद्या वेळी आपल्या इमर्जन्सीच्या वेळी जेव्हा खरंच गरज आहे तेव्हा आपण जेव्हा सुट्टी घेतो तर तेव्हा समोरची व्यक्ती डायरेक्ट आपल्याला असं तुम्ही यू आर नॉट इन द गुड बुक्स वगैरे असं जेव्हा बोलते, तर तेव्हा मला ते खूप वाईट वाटलं की म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या हिशेब म्हणजे त्या पद्धतीने जर गोष्टी नाही घडल्या तर आपण त्यांच्या म्हणजे त्या गुड बुक्स मध्ये नाहीये, आणि जर समजा त्यांच्या पद्धतीने घडल्या तर आपण त्यांच्या गुड बुक्स मध्ये. ही व्यक्ती जी म्हणजे जे अशा पद्धतीने विचार केले जातात ना, की तेव्हा म्हणजे असं वाटतं की अरे आपण म्हणजे अशा लोकांशी पण कसं काय मॅनेज करायला पाहिजे. मला त्या क्षणाला हे सुचतही नव्हतं की बाबा मी काय म्हणजे त्यांना रिप्लाय करायला पाहिजे. मग मी फक्त एकच बोलले होते की म्हणजे गुड बुक्स म्हणजे काय, कुठले काय गुड बुक्स ना, म्हणजे कुठल्या पद्धती. पण मला ते कळलंच नाही. म्हटलं बाबा आपण जर समजा प्लॅनिंग करून सुट्टी देऊन इन्फॉर्म करून सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सडनली तुमच्या इमर्जन्सीज काय आहेत आणि काही असं मेजर नव्हतं, मला माहिती होतं ते, पण तरी पण फक्त त्यांचं हेच होतं की आम्ही म्हंटल तर तुम्ही या म्हणजे जसं सांगितले ते ऐकलेलं नाही एवढंच. पण बऱ्याच वेळा असं होतं ना की कंपन्या सुद्धा एम्प्लॉईचा काही फारसा विचार करत नाहीत, म्हणजे जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा सरळ काढून टाकतात. मग तेव्हा आपली फॅमिलीच आपल्यासाठी येत असते. कारण माझा अनुभव आहे, म्हणजे मी पण एक 10-15 वर्ष झालं जॉब करते, त्यामुळे माझा अनुभव आहे, मला माहिती आहे की खूप म्हणजे झालेत माझ्यासोबत सुद्धा. तर त्या अनुभवानुसारच मी ह्या गोष्टी म्हणजे ठरवते की बाबा मला आता माझी फॅमिली इम्पॉर्टंट आहे, तर फॅमिलीला टाइम द्यायलाच पाहिजे. जर माझं कामाच्या वेळी जेव्हा मी टाइम म्हणजे माझं जे आहे त्याप्रमाणे करायला पाहिजे. इन केस असं झालं तर ही गोष्ट अशी घडते आणि तेव्हा तुम्ही सरळ म्हणजे हा जो सेंटेन्स होता ना गुड बुक्स आणि तुम्ही बॅड बुक्स, म्हणजे हे समोरची व्यक्ती असं डिसाईड कसं काय करू शकते. ते लोक हे नाही डिसाईड म्हणत की बाबा हा समोरच्या व्यक्तीने पहिलेही प्लॅन करून गेलेला आहे, काहीतरी इमर्जन्सी असणार आहे तेव्हाच गेले, तर नाही. तर मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा, म्हणजे त्यांनी बऱ्याच पुढच्या पण ऍक्शन घेतल्या होत्या. पण त्या दिवशी पुढे मग मी त्यांना सरळ सांगितलं तुम्ही मला काय असेल ते रिटर्न मध्ये द्या, माझ्या काय मिस हे आहेत ना, मी म्हणजे विदाऊट इन्फॉर्मेशन गेली आहे किंवा काय आहे, जे काय असेल ते तुम्ही पण मला रिटर्न मध्ये मेल मध्ये द्या, कंप्लेंट्स काय असेल जे काय असेल ते मी पण म्हणजे HR शी वगैरे मी बोलेन, माझे त्याच्यावर काय समर्थन द्यायचं माझ्याकडचे काय क्लिअरिटी असेल ते मी देईन, असं काही नाही. पण त्या व्यक्तीने ते काही केलं नाही. तर तेव्हाच मला हे कळलं की जर समजा ती व्यक्ती खरंच म्हणजे क्लिअरिटी असती त्याच्याकडे तर त्यांनी असं नसतं केलं, म्हणजे लिहिलं असतं बाबा की तुम्ही असंच आहे, पण नाही केलं. म्हणजे याच्यात की थोडंसं तुम्हाला त्रासच द्यायचं आहे असं. मग मी माझ्या दुसऱ्या हायर मॅनेजमेंटला म्हणजे मी पण म्हटलं ठीक आहे मला पण आता बोलावं लागेल, खूप हाय टाइम झालेला असतो ना काही गोष्टींचा आपण सहन कर. तर मी जेव्हा माझ्या दुसऱ्या हायर मॅनेजमेंटशी बोलली तेव्हा माझ्या डोक्यात मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की मला असं वाटत होतं की म्हणजे मला नाही माहिती ते लोक सपोर्ट करतील किंवा नाही करतील, म्हणजे ते खूप वेगळं असतं, म्हणजे सगळं ऑफिशियल ह्याच्यामध्ये ना आपल्या जे कॉर्पोरेट मधलं राजकारण खूप वेगळ्या लेवलच असतं ते, म्हणजे मे बी समोर माझ्या yes बोलणार पण पुढे म्हणजे माहिती नसते आपल्याला ते काय होणार. पण माझ्या डोक्यात एकच होतं की आपला मुद्दा आपल्याला मांडायला पाहिजे, ऍटलिस्ट आपण आपला मुद्दा ना म्हणजे आपल्या बाजूने आपण स्वतःला स्टँड घेऊन आपण आपला मुद्दा मांडणं ही सुद्धा गरज आहे. समोरची व्यक्ती जसं म्हणते त्या गोष्टीला सगळ्याला अग्री करून आपण ऍक्सेप्ट नाही केलं पाहिजे. ऍटलिस्ट आपण आपला मुद्दा मांडला पाहिजे. 10 मधले एक जरी कोणीतरी ऐकणारच आहे, असं नाही होत की कोणीच नाही ऐकणार. आणि जर समजा नाही ऐकलं आपण म्हणजे आपल्या पद्धतीने आपला मुद्दा मांडले, आपली बाजू मांडलेली, आपण आपल्या साईडून क्लिअरिटी दिली आणि जरी सुद्धा सगळ्यांकडून जर आलं तर ठीक आहे, आपण आपला एक निर्णय घेऊ शकतो. काय मग ते ऑप्शनच एकच असतो की कंपनी सोडा दुसरीकडे जॉईन करा, हे कॉमन ऑप्शन आहे. पण त्याच्या आधी आपली जर खरंच आपल्या साईडून काहीच मिस्टेक नसेल आणि जरी आपल्याला जर हे असेल तर आपण आपला मुद्दा मांडायला पाहिजे आणि स्वतःसाठी आपल्याला एक स्टँड घ्यायला पाहिजे. आणि मी तेच केलं, माझ्या हायर मॅनेजमेंटला सांगितलं की ही गोष्ट घडलेली आहे, मी इन्फॉर्म केलं होतं, मी काही विदाऊट इन्फॉर्मेशन गेली नव्हती, माझी फॅमिली इमर्जन्सी होती आणि मी जेव्हा नकार दिला मी नाही हजर राहू शकत कारण माझं खरंच गरजेचं आहे काम, महत्वाचं काम आहे घरचं, त्यामुळे नाही करू शकत आहे. पण मला असं म्हणजे थोडंसं हे केलं जात आहे, म्हणजे लिटरली म्हणजे नाही का तुम्हाला तुमच्या ऍक्शन्स काही म्हणजे
जॉबचं वगैरे ऍक्शन घेण्यात येईल वगैरे अशा पद्धतीचं थोडंसं झालंय म्हटलं ओरली डिस्कशन. तेव्हा मी त्यांना म्हटलं की रिटर्न मध्ये द्या जे काही कंप्लेंट्स आहेत त्याचं मी क्लॅरिटी देते. तर ते काही झालं नाही, फक्त मला अशा पद्धतीने आणि प्रत्येक कामामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी थोडंसं हे होत चाललंय. मला इथे एकच सांगायचंय, म्हणजे माझे अनुभव आहेत बरेचसे जॉब मधले वगैरे. तर मी ना खरं सांगू आता जॉबचं वगैरे ह्याच्याबद्दल ना मला असं थोडी अशी भीती नाही वाटत, म्हणजे की बाबा माझा हा जॉब गेला तर काय होईल, भीती नाही वाटत. कारण काय आहे, भीती म्हणजे आपल्यासोबत असे बरेचसे एक्सपिरियन्स झालेले आहेत, त्यामुळे मला भीती नाही वाटत. मी कधी पण असं ठरवते की आपला एक प्रयत्न करायचा, आपली बाजू मांडायची. नाही वाटलं तर आपल्याकडे दुसरा पर्याय आहे, जे की आपण आपलं काम जर व्यवस्थित करणार ते इथे नाही तर दुसरीकडे कुठे ना कुठे तर आपल्याला काम होणार. त्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगते की मी माझे म्हणजे काही फ्रेंड्स वगैरे आहेत ना, म्हणजे ज्यांच्याशी आपण शेअर करू शकतो. म्हणजे आपल्याला असते की आपण तेव्हा ना हातपाय मारायला सुरू करतो, आपल्या डोक्यात चाललेलं असं शेअरिंग करायला होतं. तर मी तेही केलं बऱ्याच ठिकाणी. तर ते शेअरिंग करत असताना मला असं वाटलं की अरे मला कुठून तरी हेल्प मिळेल, पण तसं काही जास्त घडलं नाही. पण ठीक आहे, प्रत्येकाकडनं एक वेगवेगळे त्यांचे प्रत्येकाचे एक विचार त्यांच्या, म्हणजे मी माझे जे जवळचे फ्रेंड्स होते त्यांना फोन केला आणि अरे यार माझा असा असा प्रॉब्लेम झालाय, मला आता काही आता खूप त्रास होतो वगैरे, असं मी काय मला कधी कधी आणि हे ह्युमन टेंडन्सी आपण करतोच ते, म्हणजे असं थोडंसं हे झालं. काही लोकांनी हा तू म्हणजे नाही का सोडून दे मग दुसरीकडे बघ वगैरे, हे असं झालं म्हणजे काही फ्रेंड्सनी. पण मी असा विचार केला, मी त्या सगळ्याचं नाही ऐकताना माझ्या हायर मॅनेजमेंटला सगळं मी बोलून घेतला आणि त्यातनं मार्ग पण निघाला आणि माझ्या त्या मॅनेजमेंटने मला सपोर्ट केला. मला ते सगळ्यात जास्त वाटलं. म्हणजे असं असतं ना की आपलं प्रामाणिक काम असेल ना आणि आपलं जर सगळं खरोखर क्लिअर असेल, म्हणजे आपण सगळ्या बाजूने जर क्लॅरिटी असेल, तर तुम्हाला कुणी ना कुणीतरी हेल्प करतो. कारण फक्त आपली बाजू ना ती क्लिअर असायला पाहिजे, म्हणजे चुकीची नसायला पाहिजे. इथे आपल्याला हेच आहे. आणि लास्ट म्हणजे ह्या सगळ्यात अनुभवत मला जे ते गुड बुक्स वाला हे होतं ना, ते कळलं की माणूस त्यांच्या म्हणजे व्यक्तीचं कसं आहे ना, त्याच्या पद्धतीने नाही वागलं, त्याच्या याच्याप्रमाणे नाही गेलं तर ते ठरवतात की गुड बुक्स आणि बॅड बुक्स. म्हणजे इथे माझं म्हटलं की हे जे स्किल असतात ना व्यक्तीमध्ये, म्हणजे तुम्ही मॅनेजर म्हणायला काही व्हा, ते आतून गुण असतात. म्हणजे असं मी मॅनेजर म्हणून नाही सांगत, हे माणसाचे ना त्यांचे स्वतःचे गुण असतात, म्हणजे त्यांची ती टेंडन्सीच तशी असते. मग त्यावर मी पण म्हणजे हे केलं. होपफुली मला माझ्या मॅनेजमेंट कडून सपोर्ट मिळाला आणि मी म्हणजे नाही का आता मी थोडस नॉर्मल कंडिशन आहे. हे होतं माझं ते 8 दिवसातला जरासं प्रॉब्लेम एरिया, आणि म्हणून मी माझा व्हिडिओ बनवू शकली नाही. थोडीशी टेन्शन मध्ये होती, थोडस फॅमिली प्रॉब्लेम्स पण होते. तर आजच्या ब्लॉग मध्ये मला एवढं सांगायचंय. हा माझा मी पर्सनल अनुभव शेअर केला, ते पण पहिल्यांदा. म्हणजे ते पण होतं की शेअर केलं तर म्हणजे नाही का असते कोण काय म्हणेल कसं आहे. तर मला वाटतं तुम्हाला पण असे काही काही अनुभव येत असतील बरेच लोकांना. तर यातनं एकच आहे की आपण स्वतःसाठी स्टँड घ्यायला पाहिजे, आपली बाजू मांडायला पाहिजे. बाजू मांडत असताना आपला तो प्रयत्न असतो, त्याच्यात मध्ये एखादी गोष्ट होईल पॉझिटिव्ह, एखादी वेळेस तुम्हाला हेल्प नाही मिळेल. आपण ते दोन ऑप्शन्स ठेवून चालायला पाहिजे की जर प्लस म्हणजे जर समजा तुम्हाला हेल्प मिळाली तर तुम्ही करा, अदरवाईज दुसरीकडे जॉब शोधणं करणं. आणि कधी कुणाचं काही थांबत, जो व्यक्ती काही काम करणार म्हणजे करणारे असतात ना त्यांचं कधीच काहीच बिघडत नाही. एवढं तरी माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू शकते, कारण माझ्याशी 2-3 अनुभव आहेत. एखाद्या वेळेस फर्स्ट टाइम नाही हे झालं, तर त्या अनुभवातूनच मी ह्यावेळी हे शिकलेली की गेल्या वेळी मला हेल्प नव्हती मिळाली, मी जॉब सोडला होता, म्हणजे पर्याय नव्हता माझ्याकडे, कोणी हेल्प नाही केली तर ठीक आहे काय प्रॉब्लेम, पण माझं काही नुकसान झालं नव्हतं. मी उलट मला चांगली जॉब मिळाली, चांगले लोक भेटले, माझ्या म्हणजे सॅलरी वाईज पण मी ग्रोथ केली, म्हणजे चांगलंच झालं, वाईट काही झालं म्हणजे. आणि प्रत्येक वेळी जी गोष्ट घडत नाही ना आपल्याला तेव्हा खूप दुःख असते, पण जेव्हा त्याच्यातून पुढची जी स्टेप चांगली घडते ना तेव्हा वाटतं जे झालं ना ते खूप चांगल्यासाठी झालं. एवढाच एक मुद्दा लक्षात ठेवायचा. आजच्या ब्लॉग मध्ये एवढं मी इथंच थांबते. माझा आजचा जो ब्लॉग मधला जो मी मुद्दा म्हणजे माझे जे विचार मांडलेत ते बहुधा तुम्हाला आवडले असतील, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.